राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी भाजपा महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने राहुरीत दाखल झाले होते। त्यामुळे राहुरी शहरातील संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने राहुरीत दाखल झाल्याने कार्यकर्त्यांची अफाट गर्दी येथे दिसून आली। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करून विजय निर्धार मेळावा राहुरी येथील पांडुरंग लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, महापौर ज्योती गाडे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, काशीनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप यांच्यासह उपस्थित सर्व नेते मंडळींनी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवण्याची पूर्ण रणनीती आखल्याचे या ठिकाणी दिसून आले। त्याचबरोबर युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या भावनिक मनोगताने उपस्थित कार्यकर्त्यांचे देखील डोळे पाणावले। अक्षय कर्डिले यांची उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली वेगात सुरू असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांच्याशी बंद दाराआड केलेली चर्चा देखील तितकीच महत्त्वाची आणि चर्चेचा विषय ठरली। बंद दाराआड झालेल्या चर्चेप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माजी मंत्री तनपुरे यांची फोनद्वारे चर्चा झाल्यानंतर तनपुरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची भूमिका घेतल्याने युवा नेते अक्षय कर्डिले यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। अक्षयशी जेव्हा आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि विखे पाटलांची जेव्हा आम्ही सर्व बोललो, उमेदवारी तर गेल्या आठवड्यातच घोषित झाली होती, परंतु पालकमंत्री आणि नेते विखेजींनी असं सांगितलं की जर आपण 6 एप्रिल या वर्धापन दिनी जर उमेदवारी अर्ज भरला तर त्याचं एक वेगळं असं महत्त्व असेल आणि त्यांची ती विनंती होती, आम्ही सर्वांनी ते मान्य केले। खरं तर अक्षय यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजीरावांची असणारा 35-40 वर्षाचा असणारा राजकारणामधला प्रवास आणि त्या प्रवासाबरोबर जोडली गेलेली ही असंख्य माणसं ती कुटुंब म्हणून जोडली गेली, सहकार क्षेत्रातून जोडली गेली, बँकिंग क्षेत्रातून जोडली गेली आणि वेगवेगळ्या भागातून जोडली गेली। शिवाजीराव आणि आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष विधानसभांमध्ये एकत्र काम केलं आणि त्यांच्या बरोबर काम करत असताना नेहमीच जेव्हा जेव्हा विधानसभा चालू असताना लॉबीमध्ये आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा त्यांच्या करून वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीच्या पटांगणामध्ये काय होतं तिथपासून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आम्हाला या सर्व भागामध्ये काम करावं लागतं, या सर्व विषय ते एका वेगळ्या शैलीमध्ये त्यांची बोलण्याची एक शैली
की त्या शैलीमध्ये ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण राजकारणाच्या पलीकडचे असणारे संबंध आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा आमच्यासारखा तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही विधानसभांमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही सर्व मंडळी गाव खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे रात्रीचा दिवस करतात. एक सहकाराच्या माध्यमातून हे सर्व विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिवाजीरावांना मी जोडलेलं हे सर्व वर्षानुवर्ष आपल्यासारखे असणारं वैभव जे आहे ते खरं तर अक्षयला त्याला वारसामध्ये मिळाला आहे. त्यामुळे अक्षय हा स्वतः फार भाग्यवान आहे की त्यांच्या वडिलांनी ही सर्व जनता आणि या जनतेचा आशीर्वाद हा त्याच्या पाठीशी आहे. खरं तर आज मी आणि विजय पाटीलजी देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आज प्राजक्ताशी की जे या मतदारसंघामध्ये पूर्वी आमदार होते, मंत्री होते, त्यांच्याशी जाऊन की ही पोटनिवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी की ज्या घरातील लोकप्रतिनिधी असतो त्या घरातील कोणाला उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला आपण सर्व मिळून त्यांना मदत करत असतो. आपण देवेंद्रजींना ओळखतात. देवेंद्रजी सारखं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा आणता येईल या दृष्टिकोनातून काम करतं. शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा तरुण व्यक्ती असेल, या सर्व तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वेगवेगळे उद्योगधंदे वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये MIDCच्या रूपाने कसे जातील यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे विकासाचं राजकारण लक्षात घेतात. तुम्ही काही विषय जे आहेत स्वतः विजय पाटील या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याशी असणारे त्यांचा असणारा प्रभाव असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात आणि इथल्या असणाऱ्या तालुक्यातील विकासाचं राजकारण याला सपोर्ट म्हणून तुम्ही थोडस या निवडणुकीमध्ये अक्षय बरोबर अक्षयला आशीर्वाद द्या ही विनंती करायला आम्ही गेलो. सकारात्मक त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या कार्यकर्त्यांना ही विनंती केली. त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच ते आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देतील आणि ते आपल्याच्या पाठीशी खंडित करेल. एक गोष्ट लक्षात घ्या की ही निवडणूक ही लादली गेलेली निवडणूक असली तरी सुद्धा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळे तालुके हा मतदारसंघ हा वेगवेगळ्या तालुक्यांचा असणारा थोडासा वेगळा असा मतदारसंघ आहे. 300 पेक्षा जास्त बूथ असणारा हा मतदारसंघ आहे. छोटी छोटी गाव आहेत, त्या गावामध्ये असणारी वेगवेगळी राजकीय समीकरणं सुद्धा वेगवेगळी आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयाकडे अतिशय गांभीर्याने घेणं, बूथवरची लढाई ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये
महायुतीचा उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मताधिक्याने जिंकून आणण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा. कदाचित सम्राट भैयाने जसं सांगितलं, ऊन फार आहे, उन्हाची झळ ही जाणवत जरी असली तरी आपला महायुतीचा कार्यकर्ता हा सक्षम आहे. त्या कार्यकर्त्यांनी गाव खेड्यापर्यंत जाऊन ही निवडणूक विजयाच्या दिशेने घेऊन जाणं यासाठी विशेष प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढचे 12 दिवस आपल्याला वाटप करायचे. तर मला मनापासून आपल्या राज्याचे नेते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांनी अक्षय दादा कुलकर्णी या ठिकाणी बोलवले आणि म्हणून दोन्ही नेत्यांनी सांगू इच्छितो की आपण जी निवड केलेली आहे, जो आपण विश्वास दाखवलेला आहे, त्याला निश्चितपणे आम्ही सार्थक करून दाखवू अशा प्रकारचा शब्द मी आपल्या सर्वांना उल्लेख करा. हा करून मला आम्ही बरोबर आहोत. सर्वांचे मनापासून धन्यवाद. खरं तर आज योगायोगाने आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापनेचा दिवस आहे आणि या शुभमुहूर्तावर आपण अक्षयता अर्ज करतो. मी कार्यकर्त्यांची विनंती केली होती, त्या जर अक्षराने उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे आणि आज शिवाजीराव आपल्याकडे नसल्याचं दुःख आहे. आणि मला अतिशय साध्या पद्धतीने पुढे दौड कामडून न करता, आताशबाजी न करता आपण अक्षय उमेदवारी अर्ज भरला पाहिजे. कारण ही निवडणूक एक वेगळ्या वातावरणामध्ये आरक्षण होते आणि तालुक्याच्या विकासाकरता, तालुक्याच्या एकूण सर्वांगीण विकासाकरता आज सगळ्यांना बरोबर करून जाण्याची आपली भूमिका आहे. आणि ती भूमिका पार पाडताना आपण प्रत्येकाने सेम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी ती घरात 2 मिनिटं आपलं बोल मारायचं तालुक्याच्या एमआयडीचा प्रश्न असेल त्यासाठी आपण पुढाकार घेतोय. थोडा धरणाचा काळ जोडून त्या ठिकाणी अधिक पाणी साठवण्याचा आपण कार्यक्रम सुरू करतोय. वाहूनचा एक टप्पा 2 त्याच्यामध्ये जंगल पूर्ण करतो आणि केंद्रीय करता की शेतकऱ्यांची संपादन करण्याची जी भीती आहे मनामध्ये त्यावेळी संपादन सुद्धा आता रद्द केलेलं आहे. ते संपादन होईल त्या प्रकारचं हीच मागणी तालुक्याचे सन्माननीय माजी मंत्री आमदार साहेबांची होती आणि तालुक्याच्या विकासाकरता आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही बरोबर आहोत. आमच्या दृष्टीने राजकारणापेक्षा तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. त्यांनी ती भूमिका मांडली. बऱ्याच संतुष्ट मला अभिनंदन करायचं आणि माझी तुम्हाला विनंती आहे त्यांच्या या सकारात्मक भूमिकेसाठी सुद्धा एका काळामध्ये काही शेवटी राजकारणाच्या वाटचालीमध्ये या गोष्टी होत राहतात, निश्चितपणे होत राहतात. त्याकरता आज तालुक्याच्या विकासाकरता आपण ती भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आजपासून उद्या प्रचार लागताना कृपया गाव पातळीवर सुलभ वाढ व भडळ वाढवणे वर्षा दिले काय पाहिलं का आता हा धंदा करायचा. आपलं एकच आहे की महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिलेला मोठ्या मताधिक्याने निवडून येणं बाकी. आणि अनेक वेळा या जिल्ह्यातून तब्बल 6 वेळा या निवडणुका जिंकल्या. सरपंचापासून ते आमदार आणि या राज्याचे मंत्री म्हणून आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वंचित घटकाला, गोरगरिबाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं व्यासपीठावरचे असतील किंवा खाली बसलेले सर्वजण असतील, ज्यांच्या संपर्कामध्ये कर्डिले साहेब आले त्यांनी ऋणानुबंध असे जपले आणि सगळ्यांशी जवळीक अशी साधली की सगळ्यांना वाटायचं की कर्डिले साहेब हे आपलेच आहे. ही भावना खऱ्या अर्थानं आपल्या जनसामान्यांमध्ये
त्यांच्या प्रती होती. आणि म्हणून निरंतर सातत्याने कष्ट करायचं, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडायचं, अशा प्रकारची त्यांची भूमिका ही असायची. आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने कर्डिले साहेबांनी आपल्या कुटुंबाकडे अक्षय कर्डिलेंच्या भाषणामध्ये जाणवलं. एकुलत्या एक मुलाला सुद्धा शेवटी या व्यासपीठावरून आपला फॉर्म भरत असताना जे त्यांनी भाषण केलं, खरं तर उरावरी अशी वेळ येऊ नये. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहेत, इतक्या मोठ्या दुःखात असताना देखील एवढं भक्कमपणे एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर अशा पद्धतीचं भाषण करणं ही सोपी गोष्ट नाही. आम्ही सर्व राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते झालो, परंतु अशा स्वरूपामध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात होईल. आणि खऱ्या अर्थानं अक्षयने जे भाषण केलं, त्या भाषणाच्या वेळी माझ्या सुद्धा आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं. लक्ष एवढ्यासाठी होतं की मलाही वाटायचं की वय कमी आहे, अक्षय भाषण कसं करणार, जबाबदारी कशी सांभाळणार. पण त्याच्या भाषणामधून आपल्याला दूरदृष्टी दिसली, त्याचं कर्तृत्व दिसलं. आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कर्डिले साहेब काळजी करू नका, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी भक्कमपणे पाहू, त्याला साथ सहकार्य देऊ. आणि आज अक्षय कर्डिलेने अशा पद्धतीचा या व्यासपीठावर आपल्याला संबोधित केलं, हे आधुनिक राजकारणाचा पुरंदर आहे. पुरंदर हे सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. दुःखामध्ये भाषण करणं व्यासपीठावरून या मंचावरून आम्ही फार सोपं नाहीये. आणि तुम्हाला विश्वास दिला, आपल्याला भविष्य काळामध्ये कर्डिले साहेबांनी एवढा मोठा विश्व निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांनी स्वतः कबुली दिली की मी तर काहीच केलं नाही, पण अण्णा तुम्ही झळवली सगळी मायाजाल जबाबदारी घेतो, यांना सन्मानाची आणि त्यांना वडीलधारी म्हणून मान सन्मान द्यायची, त्यांच्या दुःखात सुखात मी सातत्यानं लक्ष घालीन अशी प्रार्थना केली. आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सभापती रामजी शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी आमदार प्रतापरावजी पाचपुते साहेब, त्याचबरोबर आमचे विधानसभेतील सहकारी सुरेश धस, आमदार विठ्ठलरावजी मोठे पाटील, त्याचबरोबर आपले उमेदवार अक्षयदादा कर्डिले, प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज मामाडी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिनजी वायकर, नगर दक्षिणचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी लालसिंग. प्रत्येक मतदार हा आपला मतदानापर्यंत आपण घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता 2 पोटनिवडणूक आहे. दादाशिवाय घटना घडल्यानंतर तिला सुद्धा उमेदवारी आज दाखल होतो. पण यामध्ये निवडणूकमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये आपला निकाल राहुरी विधानसभा मतदारसंघाचा असा लागला पाहिजे की आजपर्यंत जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये एवढ्या मतात देखील कोणालाच मिळालं नाही तेवढा आशीर्वादाला मिळालं पाहिजे. अशी जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची. त्यामुळं सगळ्यांनी आता आपल्याला वेळ द्यायचा, काम करायचंय, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी आपल्याला सामूहिक जबाबदारी आपल्याला पार पाडायची. आज राज्यामध्ये सगळी मंडळी आणली आहे. आजचा हा संदेश हा राज्यभर जाणार आहे. निवडणुकाही 2 वर्ष त्यामुळे याला चर्चा सातत्याने आपली चालणार आहे. हे सगळं करत असताना कर्डिले साहेबांचं काम आपल्याला माहिती होतं की एकदा नाही 2दा नाही तर जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 6 वेळा निवडून येणारी व्यक्ती ही
घडले साहेबांची रूपाने या ठिकाणी होती आणि त्याचं काम सातत्यानं शेवटच्या माणसापर्यंत आलं. ग्रामीण भागातल्या अगदी वाडी वस्तूवर झालं ते सातत्यानं घडले साहेबांनी करत राहिले. म्हणून कुठेतरी आज त्यांच्या गेल्यानंतर जो एक आधाराचं काम असतं तर ते आपण प्रत्येक व्यक्तीने केलं आहे. त्या मंचावरच्या लोकांनी तर केलंच आहे, पण तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ही जबाबदारी सातत्याने आज पक्षाने दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण जबाबदारी माझी आणि माझ्या कुटुंबाची साहेब गेल्यापासून घेतली. रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी मला ही संधी दिली. राम शिंदे साहेब ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि विखे परिवाराविषयी तर मी जेवढं बोलेन तेवढं कमी. मी विखे परिवार कधी म्हणत नाही, मी म्हणतो हा माझा परिवार आहे. कारण की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी किती मला प्रेम दिले हे मी तुम्हाला भाषणातून सांगू शकत नाही. साहेबांना एकच चिरंजीव आहे सुजयदादा, पण ज्या दिवशी साहेब गेले ना त्या दिवशीपासून त्यांचा दुसरा चिरंजीव अक्षय कर्डिले आहे. त्यांनी तेवढं प्रेम, तेवढी साथ आणि तेवढी ताकद मला या 6 महिन्यामध्ये दिली. सुजयदादा आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याला दिसत नाही, पण मला सांगायला आवडतो, आनंद वाटतो की आजचा दिवस आता सकाळी उठल्यापासून माझे त्यांचे 4 वेळेस फोन झाले. या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये माझ्या सख्या भावापेक्षा जास्त काम केले. कोणतीही अडचण येऊ, कोणतेही प्रश्न मनामध्ये येऊ, कोणतेही शंका येऊ, आज मी त्यांना डायरेक्ट फोन करून मार्गदर्शन ते मला देतात. त्यांचे मला शब्द अजून काळामध्ये माझे फिरतात की ज्या दिवशी साहेबांची घटना झाली होती त्यांनी मला एकच शब्द सांगितला होता त्यांच्या भाषेमध्ये. ज्यावेळेस मी त्यांची गाव भेट घेतली त्यावेळेस त्यांनी माझ्या कानात एकच शब्द सांगितला, तो मी कधी विसरू शकत नाही की डोंट वरी अक्षय, मी आहे, मी सगळं काही करीन, सगळं मी बघून. आणि फॉर्म भरण्यापासून तर सभा सुरू होईपर्यंत त्यांचे फोन काय चालू आहेत. तिकीट जाहीर झाल्याबरोबर त्यांना फोन आला. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला सोबत घेतलं. आणि माझी बहीण म्हणून त्यांनी घरामध्ये सगळ्यात मोठं काम केलं त्यामध्ये आमच्या मोनिका ताई. त्यांनी मात्र मला जसं साहेबांसारखं त्यांची सगळ्या गोष्टी असायचे वडील म्हणून, तसंच भाऊ म्हणून त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला घरामध्ये ताकद दिलेली आहे. आपण म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या कोणासमोर बोलू शकत नाही त्या घरामध्ये मी मोनिका ताईशी बोलू शकतो. त्यांनी जे बाजारी तालुक्यामध्ये 39 गाव आहे ते स्वतःच्या निवडणुकीला एवढे नसते पाहायला एवढं काम त्या कारण की त्यांना माझी भावना कळते. साहेबांची घटना घडल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा ते आम्हाला भेट देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलं होतं आणि व्यासपीठावर बसणारा प्रत्येक राजकीय मंडळी, आमदार, पदाधिकारी, सर्व पक्षीय कोणी मला मात्र एकट्याला साथ द्यायला कमी केली नाही.